नमस्कार आदरणीय व्यासपीठ गुरुजन वर्ग व बालमित्रांनो, मी आज तुम्हाला कृत्रिम बुद्धिमत्ता आणि शिक्षण नवा दृष्टिकोन या विषयावर माझ्या मत मांडण्यासाठी उभी आहे. तर कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे संगणक प्रणालींना अशी क्षमता प्राप्त करून देणे की ज्या क्षमतामुळे त्या विचार करू शकतात, शिकू शकतात, निर्णय घेऊ शकतात आणि समस्यांचे समाधान करू शकतात. यांमध्ये यंत्र शिक्षण म्हणजेच मशीन लर्निंग, नैसर्गिक भाषा प्रक्रिया, दृष्टी आणि रोबोटिक्स यांसारख्या तंत्रज्ञानाचा समावेश होतो. तसेच शिक्षण क्षेत्रामध्ये संगणक, मोबाईल, लॅपटॉप यांसारख्या उपकरणांमुळे एक नवा दृष्टिकोन आत्मसात होत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI द्वारे विद्यार्थ्यांसाठी प्रोग्राम सिस्टीम तयार करता येते व विद्यार्थ्यांसाठी काय महत्त्वाचे आहे यावर काम करता येते. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI द्वारे विद्यार्थ्यांची नॉलेज लेवल काय आहे यावर फोकस करता येतो व AI एक पर्सनल ट्युटर बनून मदत करतो. कृत्रिम बुद्धिमत्ता ही आधुनिक तंत्रज्ञानाची एक क्रांतिकारी संकल्पना आहे. जर शाळेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा योग्य वापर केला तर वेळेची बचत होऊन एक स्मार्ट स्कूल कॅम्पस राबवण्यात येऊ शकतो. हा नवा दृष्टिकोन देत आहे. पुढील 20 वर्षात जगाचे चित्रच पालटणार आहे. म्हणून AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा एक विषय म्हणून शिकवता आहे. टिकायचं आहे उद्या तर स्वतःला अपडेट कर. टिकायचं आहे उद्या तर स्वतःला अपडेट कर. AIच्या जमान्यात नित्य निरंतर श्रम कर. AIच्या जमान्यात नित्य निरंतर श्रम कर. प्रत्येक कौशल्य आत्मसात कर. प्रत्येक कौशल्य आत्मसात कर. शिक सातत्यानं आणि ज्ञान अद्यावत कर. शिक सातत्यानं आणि ज्ञान अद्यावत कर. ऑनलाईन कोर्सेस, सेमिनार यांची सांगड घालावी लागेल. ऑनलाईन कोर्सेस, सेमिनार यांची सांगड घालावी लागेल. टिकायचे आहे उद्या तर स्वतःला अपडेट कर. AI द्वारे हो ज्ञानी आणि इतरांना ज्ञानी कर. AI द्वारे हो ज्ञानी आणि इतरांना ज्ञानी कर. टिकायचे आहे उद्या तर स्वतःला अपडेट कर. टिकायचे आहे उद्या स्वतःला अपडेट कर. स्वतःला अपडेट. धन्यवाद.